झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासनं एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय. महाराष्ट्रानं इतर राज्यांच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सुविधांपासून दूर आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या अशाच काही गावातील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. क्रिस्टल प्रस्तुत गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. अवघ्या जगाची माऊली म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय. ज्ञानोबा रायांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी म्हणजे आळंदी. ज्ञानोबा माऊली श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानोबा रायांच्या समाधी मंदिराला दररोज असंख्य भाविक भेट देतात. याच पावन भूमीला आज आपण भेट देणार आहोत. चला तर मग जाऊया आळंदीला. गाव तिथं 24 तास या उपक्रमामध्ये आज आपण आहोत पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यातल्या कुठल्या गावात आपण जाणार आहोत ते पाहूयात. अलंकापुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आळंदी गावचं महात्म्य आणि तिथल्या समस्या आज आपण जाणून घेणार आहोत. आता आपण पोहोचलोय आळंदीमध्ये. इंद्रायणीच्या काठी वसलेलं हे छानसं गाव. या गावची ओळख आपण आधी करून घेऊयात. सुमारे 1250 वर्षापासून इंद्रायणी काठी हा नामघोष घुमतो आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात परमात्म्याची आस आहे. संत सज्जनांच्या वास्तव्यानं ही भूमी पावन झाली आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम हे शब्द म्हणजे जगण्याची प्रेरणा आहेत. त्यातूनच घडतं आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. अशा प्रसन्न आणि पवित्र वातावरणाची अनुभूती म्हणजे अलंकापुरी आळंदी. पुण्यनगरी पुण्यापासून अवघ्या काही मैलावर आळंदी नगरी आहे. ज्ञानोबांची आळंदी, ज्ञानराजाची आळंदी, अलंकापुरी आळंदी. गावात प्रवेश करताच दृष्टीस पडतं ते इंद्रायणीचं विस्तीर्ण पात्र आणि त्याकाठी असलेलं ज्ञानेश्वरांचं समाधी मंदिर. इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करून भाविक ज्ञानोबा रायांच्या समाधीवर नतमस्तक होतात. भक्तिमय अध्यात्माची अतुलनीय ऊर्जा त्यांच्या मनात तसंच देहात संचारते. मंदिर परिसरातील सुवर्ण पिंपळ याच वृक्षाला ज्ञानेश्वरांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. इथल्या अजान वृक्षाचं महत्वही तितकंच आहे. या वृक्षाखाली बसून भाविक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. माऊलींच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण मनात अध्यात्माचं चैतन्य फुलवतो. ज्ञानेश्वरांचं अधिष्ठान, आळंदीचं महात्म्य यापेक्षा वेगळं ते काय? ज्ञानोबरायांच्या प्रती एवढी मोठी भावना आहे. ज्ञानोबराय हे भक्त त्यांना एवढे आवडतात की ते असं म्हणतात, जे आळंदीला यात्रेला येतील ते विठ्ठलाला आवडतील. हे एवढं मोठं या गावाचं आध्यात्मिक असं महत्व आहे. याच भूमीत भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवली गेली. याच भूमीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. याच भूमीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला आध्यात्मिक विचाराचं तत्वज्ञान दिलं. याच भूमीत ज्ञानोबा रायांनी जगाला विश्वशांतीचं पसायदान दिलं. हाच वारसा अलंकापुरीत आजही जोपासला जातोय. आळंदी म्हणजे संत विचार आणि संत जनांची मांदियाळी आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी लाखो भाविक आळंदीत येत असतात. ज्या भिंतीवर बसून ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचं गर्वहरण केलं होतं त्या भिंतीचं भाविक मनोभावे दर्शन घेतात. इंद्रायणी काठच्या सिद्ध बेटावर ज्ञानोबा आणि त्यांच्या भावंडांची कुटी आहे. याच ठिकाणी मुक्ताईनं ज्ञानेश्वराला ताटीचे अभंग ऐकवले होते. याच ठिकाणी मुक्ताईनं ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. इंद्रायणीच्याच काठी ज्ञानेश्वरी मंदिराची उभारणी सुरू आहे. इथल्या धर्मशाळा, इथली मंदिरं, इथले घाट आणि इथली माणसं अशा सर्व ठिकाणी माऊलींचा वास आहे. आजच्या भौतिकवादी जगात माणसातला माणूस जिवंत ठेवण्याची ऊर्जा माऊलीच्या आळंदीतून प्राप्त होते. अस्थिरता, असुरक्षितता,
तसंच अधर्मानं ग्रासलेल्या या जगात समता, बंधुता, एकात्मतेच्या माध्यमातून विश्वशांती नांदवायची असेल तर अध्यात्माला पर्याय नाही. ती आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून घेण्याची प्रेरणा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची ही अलंकापुरी आळंदी. आध्यात्मिक तसंच धार्मिक महत्व असलेल्या आळंदीत समस्यांचीही काही वानवा नाहीये. अगदी दूषित पाण्यापासून ते खऱ्या रस्त्यांपर्यंत अशा अनेक समस्यांना आळंदीकरांनाच नव्हे तर आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांना सुद्धा तोंड द्यावं लागतंय. चला तर मग पाहूयात काय आहेत आळंदीकरांच्या समस्या. आळंदी महात्म्य आपण जाणून घेतलं. आता वळूयात इथल्या समस्यांकडे. इथल्या नागरिकांना भेडसावत असलेले प्रश्न जाणून घेऊयात. त्याचप्रमाणे या प्रश्नांवरील उपाययोजनांची चर्चा देखील करूया. दुष्काळी परिस्थितीत काठोकाठ भरून वाहणारी इंद्रायणी. हे दृश्य पाहिलं की नुसतंच आश्चर्य नाही तर आळंदीकरांचा हेवा वाटतो. मात्र इंद्रायणीला बारमाही वाहणारं हे पाणी आळंदीकरांच्या काहीही उपयोगाचं नाहीये. तहान असूनही लोक हे पाणी पिऊ शकत नाही, कारण इंद्रायणीच्या पाण्याला प्रदूषणाचा वेढा पडलाय. आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचे सर्व प्रकारचे विधी याच पाण्यात पार पडतात. त्याचप्रमाणे वरच्या म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातून थेट नदीत सोडला जाणारा मैला, उद्योगांचं रसायन मिश्रित उत्सर्जन यामुळे नदीचं पाणी केवळ प्रदूषितच नाही तर थेट विषारीही बनलंय. आता हा कचरा डेपो बघा, तो देखील इंद्रायणीच्याच काठी. अशा परिस्थितीत आळंदीकरांना मिळणारं पाणी ते पिऊही शकत नाही आणि इतर स्वच्छतेसाठीही वापरू शकत नाही. स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी त्यांना एकतर देवस्थानच्या फिल्टरवर जायला लागतं किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागतं. आळंदीकरांना तसंच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी मिळणं ही या ठिकाणची सर्वात महत्वाची गरज आहे. नदीचं प्रदूषण जिथं आता आहे त्याच ठिकाणी शेजारीच स्मशानभूमी आहे. एखाद्याच्या मैतीला जर गेलं तिथं तर तिथं बसणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आळंदीची लोकसंख्या, येणाऱ्या भाविकांची लोकसंख्या पाहता या ठिकाणी जसं व्यवस्थापन असायला हवं, नगरपालिका ज्या पद्धतीने सक्षम असायला हवी त्या पद्धतीने सक्षमता सर्वच प्रकारची, म्हणजे आरोग्याची असेल, निवासाची असेल, पाण्याची असेल, कुठल्याच प्रकारची अशी व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण होत नाही. आळंदीचं अर्थकारण इथल्या छोट्या मोठ्या व्यवसायावर अवलंबून आहे. तसंच नवीन व्यावसायिकांसाठी कोट्यावधी रुपये खर्चून शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम हाती घेण्यात आलं. मात्र गेली कित्येक वर्ष ते अर्धवट अवस्थेत आहे. गावातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे ते बघा. जिकडे तिकडे खडी आणि खड्डे. येणारा जो भाविक किंवा येणारा जो वराडी असतो तो गाड्या कुठेही पार्किंग करतो आणि त्याच्यामुळं आळंदीच्या 1-1, 1.5 किलोमीटर लांबपर्यंत रांगा गाड्यांच्या लागतात आणि ट्रॅफिक ठप्प होती. माऊली मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा प्रश्न आहेच. गावाशी संबंधित अशा सगळ्या विषयांवर गावकरी, प्रशासन तसंच देवस्थाननं एकत्र येऊन तोडगा काढणं गरजेचं आहे. प्रदक्षिणा मार्ग, रस्ता रुंदीकरण काळाची गरज आहे. अंतर्गत रस्ते, मग तिथं माझं तुमचं करायचं आणि राजकारण करायचं आणि तिथं राजकीय दबाव आणून प्रत्येक ठिकाणी राजकीय प्रेशर येतं. त्यामुळे अधिकारी, पदाधिकारी यांना काम करायला अडचण येते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा पुरवत असताना गावामध्ये विविध प्रकारची विकास कामं घडवून आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. महत्वाचं म्हणजे त्यासाठी निधीची कमतरता नाहीये. सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 180 कोटी रुपये उपलब्ध झालेत. आळंदी नगर परिषद आणि देवस्थान आणि राज्य सरकार यांनी 2 वर्षापूर्वी प्रस्ताव दाखल करून 218 कोटी रुपयाचा विकास निधी आता आळंदीसाठी उपलब्ध झालेला आहे. मात्र 20 ते 25 कोटी रुपयेच अद्याप खर्च झालेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होण्याचे बाकी आहेत. यात्रेच्या वेळेस 6 ते 7 लाख लोक इथं असतात. त्यांच्या मोठ्या प्रमाणात महिला इथं पडतो. त्यामुळे आरोग्याची समस्या होते, कचऱ्याची समस्या निर्माण होते. याच्यासाठी तीर्थक्षेत्रातून जवळपास 2,500 ते 3,000 टॉयलेट्स आपण इथं उपलब्ध करतोय. आळंदी हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र त्याला विविध प्रकारच्या समस्यांचं ग्रहण लागलेलं आहे. परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे असं नाही. रामकृष्ण हरी म्हणत अलंकापुरीचा विकास साधणं अवघड नाहीये. झी 24 तास, एक पाऊल पुढे.